नमस्कार. आज आपण एकनाथांचं चिरंजीव पद पाहणार आहोत. आज आपण एकनाथ महाराजांचं चिरंजीव पद पाहतो आहोत. सामान्यतः वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा जेव्हा एकनाथांच्या भागवताचं पारायण होतं तेव्हा त्याच्यानंतर चिरंजीव पद वाचण्याची परंपरा आहे. तर हे म्हणजे जसं ज्ञानेश्वरांचं पसायदान आहे तसं नाथांचं चिरंजीव पद आहे. चिरंजीव पदामध्ये ते म्हणतात, चिरंजीव पद पावावयासी आन उपाय नाही साधकासी, किंचित बोलो निश्चयसी कळावयासी साधका. आता इथे त्यांनी चिरंजीव पद पावण्यासाठी आवश्यकता काय धरलेली आहे की तुम्ही साधक असले पाहिजे. आपण पूर्वी 4 दशाच्या पाहिलेल्या आहेत की आपल्याला मोक्षाची इच्छा करावीशी वाटते तो मुमुक्षु, आणि मग मोक्षाची इच्छा करावीशी वाटते म्हणल्यानंतर मग तो साधक होतो. त्याच्या आधी तो प्रापंचिक असतो. तर साधक कोण आहे? मोक्षाची इच्छा धरणारा जो मुमुक्षु आहे तर तो मुमुक्षु निरनिराळ्या पद्धतीने नवविधा भक्तीतली कोणती तरी एक पद्धती वापरून तो भगवंतापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. श्रवणम विष्णू स्मरणम, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन, या नवविधा भक्तीपैकी काहीतरी एक आपण अवलंबावं आणि भगवंताच्या जवळ जावं असं ज्याला वाटतं तो साधक. तर तो साधक जो आहे त्याला त्यांनी अनुलक्षून हे चिरंजीव पद लिहिलेले. आता याला चिरंजीव पद का म्हणायचं? तर चिरंजीव याचा अर्थ असा आहे बरं का, की तुम्ही आम्ही पृथ्वी तलावर आता देहधारी म्हणून जन्माला आलेलो आहोत, आणि या देहात असल्यामुळे आपल्याला, मी नेहमी सांगत असते तसं, पाप आहे आणि पुण्य पण आहे. पण आपल्याला पापाचा साठा बाजूला सारून पुण्याचा संचित वाढवायचं आहे. आणि म्हणून मला हे भगवंता तू सतत मनुष्य जन्म दे. चिरंजीव पद म्हणजे जीव दशा मला दे. आता तुकारामांनी नाही का मागितलं, हे चिदान देगा देवा, काय की तुझा विसर न व्हावा. कधी जमेल मला हे? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. त्यांनी काय म्हणलंय की मला तू पुन्हा पुन्हा जन्माला घाल, कारण जन्माला घातल्याशिवाय दिली इंद्रिये हात पाय कान सगळं त्यांना, जी 5 इंद्रिय आहेत की ज्यांच्या अनुषंगाने मी भगवंताची सेवा करू शकेन, हे मला कधी मिळणार आहे? तर हे मनुष्य जन्मातच मिळणार आहे. एरवी कुठे मिळतं? म्हणून मला मनुष्य जन्म तू पुन्हा पुन्हा दे. तर ते हे चिरंजीव पद आहे की मला जीवदशा तू कायम दे. पण जीवदशा दिल्यानंतर भगवंता तुला मात्र मी विसरता कामा नाहीये. म्हणून मग मोक्षाची इच्छा करणारा जो मुमुक्षु आहे तिथे थांबत नाहीत एकनाथ. ते पुढे जाऊन काय म्हणतात, हा न उपाय नाही साधकासी. मुमुक्षुच्या पुढची जी दशा आहे ती साधकाची आहे. आणि मग साधक जो आहे तर तोच यततामपि सिद्धानाम कश्चित यतती सिद्धये, त्या साधकाचाच पुढे सिद्ध होतो. ही जाण्याची जी प्रक्रिया आहे, तर त्यासाठी तुम्ही मुळात काय पाहिजे तर साधक पाहिजे. मग तो साधक जो असतो, आपलं आता काय ठरलेलं आहे की आपण त्या रस्त्यावरती पुढे पुढे जाणार आहोत. पापाचा साठा आपल्याला कमी करायचा आहे, पुण्याचा साठा वाढवायचा आहे. मग तो कसा वाढवता येईल? तर त्याच्यासाठी उपाय म्हणून चिरंजीव पद नाथांनी लिहिलेलं आहे. चिरंजीव पद पावावयासी आन उपाय नाही साधकासी, किंचित बोलो निश्चयासी कळावयासी साधका. मग आता त्यांनी काय सांगितलं, साधकाच्या जवळ काय हवं? येथे मुख्य पाहिजे अनुताप. अनुताप याचा अर्थ माझ्याजवळ कोणते दोष आहेत, माझ्याजवळ कोणते दोष आहेत हे कळायला पाहिजे. येथे मुख्य पाहिजे अनुताप. त्या अनुतापाचे कैसे रूप? नित्य मृत्यू लागला समीप, न मनी अल्प देह सुख. अनुताप म्हणजे रामदासांचा एक श्लोक
हा जो अनुताप आहे तर तो सांसारिक तापांनी मनुष्य जेव्हा सगळीकडून असा घेकेहोर होऊन जातो की अरे काय हे माझ्या घेऊन पडले, ना माझ्याकडे गाडी ना बंगला ना खायला प्यायला धड, ना माझी मुलं हुशार, ना मला माझी पत्नी चांगली मिळालेली, ना मला चांगले मित्र. हा जो अनुताप असतो चित्तात की मला प्रापंचिक सुख हवंय आणि ते मिळत नाहीये, ही जी परिस्थिती असते. आणि त्याच्यानंतर मग तो काय करतो की मला प्रपंचात काय आहे, नेहमीच दुःख आहे, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. मग काय करायचं, म्हणून प्रपंचातून पलीकडे जाऊन थोडस भगवंताच्याकडे जाण्याचा मार्ग सुकर करायचा. आणि तो कोण करतो, तो साधक करतो. मग साधकाला सगळ्यात पहिल्यांदा काय आहे तर तो अनुताप आहे. इथे मुख्य अनुताप. माझ्याजवळ काय गुण आहेत आणि काय गुण नाहीत याची परीक्षा हा अनुताप आहे. की अरे दया क्षमा शांती हे सगळं माझ्याजवळ असलं पाहिजे नाही का, हे नाहीये का, मी ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करीन. ही अनुताप ही पहिली पायरी आहे कशाची, गुण आत्मसात करण्याची. म्हणून स्वगुण परीक्षा म्हणजे रामदासांनी जी लिहिलेली आहे की नाही दासबोधामध्ये, त्या स्वगुणांची परीक्षा किंवा दया. आपल्याला 16व्या अध्यायात तर केवढी मोठी यादी दिली आहे, अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती. आपण इतक्या सगळ्या गुणांनी परिपूर्ण आहोत का. मग ती जी गुणांची एवढी मोठीच्या मोठी यादी आहे, तेथे त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा काय हवं, येथे मुख्य पाहिजे अनुताप. त्या अनुतापाचे कैसे रूप, तर नित्य मृत्य लागला समीप न मनी अल्प देह सुख. एक नाथांच्याकडे एक माणूस आला होता. त्याने विचारलं की माझा 8च दिवसांनी तुम्ही सगळ्यांना उपदेश करता, तर तुम्ही सारखे शांत कसे राहता, असं त्याने नाथांना विचारलं. मला सांगा की शांत कसं राहायचं असतं. मग नाथ म्हणले की माझ्या शांतीचं सोडून दे, मी फक्त तुला एक गोष्ट सांगतो, फार महत्वाची आहे, असं नाथ म्हणले. मग त्याला वाटलं काय एवढं महत्वाचं सांगताय. तो म्हणे तुझा मृत्यू आहे 8 दिवसांनी. आणि हे ऐकल्यानंतर तो एवढा घाबरतो, तो नमस्कार सुद्धा करत नाही, तसाच पळतो तिथून. बापरे, आता 8 दिवसात मला मरण येणार आहे, काय 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 करायला पाहिजे. मग 8 दिवसांनी तो परत येतो नाथांकडे. आल्यावरती नाथ विचारतात त्याला, का रे बाबा काय झालं. तर मग काय काय केलंस तू. छे मी काही केलं नाही, मी आत्ता 8 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुमच्याकडे आलो आणि बघतो तर काय मी धडधाकट आहे, म्हणून तुम्हाला सांगायला आलो की मी व्यवस्थित आहे, मला काही झालेलं नाही. तर मग नाथ म्हणले तू काय काय केलंस या 8 दिवसात. तर तो म्हणतो मी नाही काही केलं, कुणाशी वाईट वागलो नाही, वाईट बोललो नाही कुणाला, सगळीकडे चांगला वागलो. तर म्हणे का बरं रे. तर म्हणे मग आता 8च दिवसात जर जायचं असेल तर आपल्याला काय करायचं वाईट वागून. मग एकनाथ म्हणले असंच नित्य मृत्य लागला समीप, असंच आम्ही वागत असतो. उद्या मृत्यू येणार म्हणल्यानंतर आपण कशाला वाईट वागायचं. म्हणून मी तुमच्या सगळं तू विचारलंस ना मला की मी शांत का राहतो, तर एवढ्याचसाठी शांत राहतो की मला माहिती नाही की मला किती आयुष्य आहे काय आहे. जोपर्यंत समोर माणसं आहेत तोपर्यंत मी चांगलाच वागेन, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. हा नाथांचा उपदेश आहे. येथे मुख्य पाहिजे अनुताप. त्या अनुतापाचे कैसे रूप, नित्य मृत्यू लागला समीप, की मला ताबडतोब मरण येणार आहे, हेच लक्षात ठेवले पाहिजे. मग काय होतं आपोआप, न मनी अल्प देह सुख. मग आपोआपच मला देहसुख मिळालं पाहिजे असं त्याला वाटत नाही. मग तो उलट काय म्हणतो तेव्हा, म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, कशासाठी हा नरदेह निर्माण केला देवानी, आणि तो म्या विषय स्वार्थी लाविला. त्यामुळे आपोआपच मी काय केलं, मला हे जे काही दिली इंद्रिये, हात पाय कान, हे जे सगळं काही दिलेलं आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध यांची जाणीव होणारी अत्यंत सुंदर ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत, तर त्याचा सगळ्याचा उपयोग मी कशासाठी करतो, तो म्या विषय स्वार्थी लाविला. श्रीखंड गोड लागतंय मला जेव्हा जीभ सांगते, मग मी श्रीखंडच खाते, असं त्याचा अर्थ.
तर तुम्ही काय करायला पाहिजे, विषय स्वार्थी. आपण काय करतो की या इंद्रियांचं आपल्याला जे ज्ञान आहे त्या ज्ञानेंद्रियांच्या पासून आपण काय करतो, विषय वाढवत राहतो. विषय सुख हे जास्त वाढवत राहतो. म्हणजे तुम्ही पहा की डोळ्यांनी एकदा दिसतंय म्हणल्यानंतर आता हल्ली तर मोबाईल शिवाय दुसरा काही पर्याय नाही, इतका मोबाईल मोबाईल मोबाईल. हे काय झालं, हे डोळ्यांनी दिसतं या एका कारणासाठी त्या मोबाईलची आपोआप एवढी व्याप्ती वाढली. पूर्वी काय मी म्हटलं असतं की सिनेमा खूप पाहतात असं, कानांनी आपल्याला चांगली चांगली गाणी ऐकायला येतात, मग आपण काय करतो की गाणी ऐकली खूप. शब्द स्पर्श रूप रस गंध यांच्या आपण किती आहारी जायचं, तो म्या विषय स्वार्थी लाविला. तर विषय आपण त्याच्यातून पूर्ण करायचे का भगवंताकडे, म्हणजे आता समजा तेच हातपाय आहेत, पण मी हातांनी काय केलं, पूजा केली भगवंताची, पायांनी काय केलं, मी तीर्थयात्रा केल्या, असं आपण कानांनी काय केलं, तर मी भगवंताचं कीर्तन ऐकलं, नामस्मरण केलं. तर माझ्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून मी भगवंताच्याकडे जाते का मी माझ्या स्वतःच्या देहाचे लाड पुरवते, हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणून त्यांनी असं म्हणलेलं आहे की म्हणे नित्यवृत्य लागला समीप न मनी अल्प देह सुख, म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, तो म्या विषय स्वार्थी लाविला. मला हा नरदेह भगवंतानी कशासाठी दिलाय, आपलं बोलणं झालंय की 50% जे पाप आहे ते नष्ट करण्यासाठी, पुण्याचा साठा वाढवण्यासाठी नरदेह मला मिळालेला आहे. मात्र मी नरदेहाचा उपयोग कशासाठी करतोय, तर तो म्या विषय स्वार्थी लाविला. मला कशासाठी दिलंय, मी त्याचा वापर कशासाठी करणार, मी तो विषय स्वार्थी लावलेला आहे. त्यामुळे काय झालं, आपोआप थिता परमार्थ हातीचा गेला, करी वहिला विचार हा. आपला परमार्थ आपण आपल्या हातातला स्वतःहून घालवतो. म्हणजे त्याच्यासाठी एक सोपी युक्ती काय आहे की मला पाय दिलेत तर मी काय करायला पाहिजे, तीर्थयात्रा केली पाहिजे. मला हात दिलेत मग मी काय केलं पाहिजे, मी भगवंताची पूजा केली पाहिजे, आराधना केली पाहिजे, लोकांना दान दिलं पाहिजे. मला डोळे दिलेत मग मी डोळ्यांनी काय बघितलं केलं पाहिजे, चांगल्या चांगल्या पोथ्या वाचल्या पाहिजेत, किंवा दुसरे कोणीतरी वाचत असतील तर मी माझ्या कानांनी त्या ऐकल्या पाहिजेत. अशा पद्धतीने मी माझ्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग भगवंताकडे जाण्यासाठी केला पाहिजे. एवढ्यासाठी श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन या भक्ती सांगितलेल्या आहेत. तुम्ही आता नीट विचार केला तर लक्षात येईल. श्रवणम, श्रवणम मध्ये काय आहे, तर दुसरा कोणीतरी बोलतोय याची अपेक्षा आहे, नाहीतर आपण कसं श्रवण करणार, दुसरा कोणीतरी बोलतो मग आपण ऐकतो. कीर्तनम, इथे पण काय आहे, तर कीर्तनामध्ये समजा एखादा मनुष्य कीर्तन करत असेल तर त्याला श्रोत्याची अपेक्षा आहे, त्याच्याशिवाय तो कीर्तन करू शकत नाही. पण स्मरण जे आहे विष्णू स्मरण, तर त्याला काय आहे, त्याला कोणाचीच आवश्यकता नाही, श्रोत्याची शकतो. याला म्हणतात विष्णू स्मरण. इथे श्रोता पण नकोय, वक्ता पण नकोय. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम या झाल्या कानाच्या बाबतीतल्या गोष्टी सगळ्या. मग पुढे काय येतं, अर्चनम वंदनम. आता इथे काय आहे की मूर्तीची अपेक्षा आहे, म्हणजे मग मूर्तीची आपण पूजा अर्चा करू शकतो. मग नंतर काय करतो, वंदन करतो तिला. आता पुढे असं आलंय अर्चनम वंदनम सख्यम आत्मनिवेदन. तर दास्यम, सख्यम आणि आत्मनिवेदन. दास्य म्हणजे काय की मी भगवंताचा दास आहे किंवा मी गुरुचा दास आहे असं सांगायला मला समोर गुरु पाहिजे. इथे दास्य भावामध्ये काय आहे की मी त्याचा दास आहे असं आपल्याला वाटत असतं, पण भगवंत तुमचा झालाय का हे तुम्हाला माहित नाही, गुरु आपला झालाय का हे तुम्हाला माहित नाही. माझा भाव आहे पण त्याचा भाव आहे का तर ते माहित नाही. म्हणजे माझ्याकडून माझं भगवंतावर खूप प्रेम आहे म्हणून दास्य भाव आहे, पण भगवंताचं पण माझ्यावर आहे का, मग ते जेव्हा आहे असं कळतं त्याला म्हणतात सख्य भाव.
इथे आपल्याला मारुतीरायाचं उदाहरण घेता येईल. मारुतीराय मूळचे काय आहेत? दास्यभक्तीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. ते रामाचा दास आहे. पण रामांनी त्याला इतकं आपलंसं केलेलं आहे की आपोआपच तो सख्य भक्तीचं एक उत्कृष्ट उदाहरण झाला. दास्यम नंतर आपोआप सख्यम. इथे काय होतं, मी त्याचा आहे असं आपण दास्य भावात म्हणतो, आणि हो तू माझाच आहेस असं भगवंत म्हणतो, तेव्हा तो सख्य भाव होतो. दास्याचं सख्य भावात रूपांतर होणं अतिशय आवश्यक आहे. दास्यम सख्यम, आणि मग पुढे येतं आत्मनिवेदनम. आत्मनिवेदनम याचा अर्थ, आता मी आणि तू हा भावच लोभला की मी शिष्य आहे, तो गुरु आहे, हे कुठे राहतच नाही. तिथे काय होतं की माझ्या शरीरातला आत्मा, तुमच्या शरीरातला आत्मा आणि सगळीकडचा आत्मा हे सगळं एकच आहे असं जेव्हा कळतं, तेव्हा आत्मनिवेदन म्हणजे फक्त गुरु शिष्य असं शिल्लक न राहता हे सगळं जगच पूर्णपणे आपल्याच तत्वानी भरलेलं आहे हे जेव्हा कळतं, तेव्हा त्याला आत्मनिवेदन असं म्हणतात. तर ही जी नवविधा भक्ती आहे, या नवविधा भक्तीचं अवलंबन आपण करायला पाहिजे. मग ते कधी केलं जातं? ऐसा अनुताप वाहता तब वैराग्य ये तयाच्या हाता. त्या वैराग्याची कथा ऐक आता सांगेन. त्याला अनुताप कधी वाटतो की मी अगदी विषयांमध्ये गुंतून गेलेलो आहे, त्यामुळे माझ्या हातातला परमार्थ गेला आहे, आणि मी काय करतोय तर मी फक्त आणि फक्त माझ्या स्वतःच्या शरीराचे चोचले पुरवतोय, भगवंताकडे जाण्याचा प्रयत्न करत नाहीये. त्यामुळे प्रपंच 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 करत राहिलं तर थिता परमार्थ हातीचा गेला, तर परमार्थ निघून गेलेला आहे हे जेव्हा त्याला कळतं, तेव्हा तो काय करतो, करी वहिला विचार हा की म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला. मला छान नरदेह मिळालेला आहे, तो मी विषय स्वार्थी लाविला, तर मी तो सगळा विषयांचा उपभोग घेण्याकडे लावला. त्यामुळे काय झालं, माझ्या हातातला परमार्थ निघून गेला, थिता परमार्थ हातीचा गेला. असा विचार मनात आल्यामुळे काय झालं, ऐसा अनुताप वाहता तव वैराग्य ये तयाच्या हाता. पण असा विचार केल्याबरोबर त्याच्या मनात आता वैराग्य निर्माण झालं. वैराग्य म्हणजे काय? विषय नको असं मनातून वाटणं. विषय म्हणजे लोभ, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, या 6 ज्या अत्यंत षड्रिपू आपण म्हणतो, तर हे आपल्याला याच्यातून, या गुंत्यातून बाहेर पडायचं असेल तर मला परमार्थाकडे लागलं पाहिजे असं आपल्याला वाटणं, ही गोष्ट महत्वाची. त्याला म्हणायचं वैराग्य. तव वैराग्य ये तयाच्या हाता. त्या वैराग्याची कथा ऐक तुझं सांगतो. तर एकनाथांचं म्हणणं, वैराग्य ही काही सहज मनामध्ये येणारी गोष्ट नव्हे. आपल्याला पूर्णपणाने काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे टाकता येत नाहीत. आपल्याला दुसऱ्या अध्यायात भगवद्गीतेच्या एवढी मोठी घसरगुंडी सांगून ठेवली आहे की नाही. संगात संजायते कामा, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहा स्मृती विभ्रमा, स्मृती भ्रंशात प्रणश्यती. मग आपण आपल्या स्वतःचा नाश आपणच करून घेत असतो. म्हणून मुळातच काय करायचं की ध्यायतो विषयान पुंसहा, सतत विषयांचं चिंतन मनामध्ये ठेवायचं नाही, विषयातून बाहेर पडायचं. म्हणून तो काय केलं, मग माझा परमार्थ माझ्या हातचा गेलाय या विषयांच्या मागे लागून लागून, असं त्यांनी मनात आणलं. आणि त्यांनी काय केलं की आता हळूहळू मला परमार्थाकडे गेलं पाहिजे. तव वैराग्य ये तयाच्या हाता. त्या वैराग्याची कथा ऐक तुझं सांगेन. आता या वैराग्याची कथा आपल्याला एकनाथ महाराज सांगतात. ते वैराग्य बहुता करी आहे गाहे अवधारी. वैराग्य हे 4 प्रकारचं आहे. कोणतं कोणतं आहे तर यतमान, व्यतिरेक, एकेंद्रिय आणि वशीकार. म्हणजे काय माहितीये का, मी तुम्हाला जो सूक्ष्म देह सांगितला होता की नाही, स्थूल देह काय आहे आपला, तो सगळ्यांना माहितीच आहे की पंच महाभूत आणि 3 गुण, या 8 गोष्टींनी आपला स्थूल देह तयार झालेला आहे. पण त्याच्या आत जो सूक्ष्म देह आहे तो कोणता आहे,
इंद्रिय मन बुद्धी अहंकार हा सूक्ष्म देह आहे. मग इंद्रिय मन बुद्धी आणि अहंकार याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. तर इंद्रियांच्या याच्यातून बाहेर पडलं की त्याला यतमान वैराग्य असं नाव आहे. मग मनातून बाहेर पडलं तर त्याला व्यतिरेक वैराग्य म्हणतात. बुद्धीचं वैराग्य जमलं तर एकेंद्रिय वैराग्य म्हणतात. आणि मग विषय वितृष्णा याच्यातून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याला वशीकार वैराग्य म्हणतात. आता हे कधी निर्माण झाले माहितीये का, की भगवंतानी जेव्हा योग सांगितला 6व्या अध्यायात, तर त्या 6व्या अध्यायात इतका सगळा योग अवघड ऐकल्यानंतर अर्जुन काय म्हणतो की चंचलम ही मनः कृष्णा प्रमाथि बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. की तू मला सांगतोस हा जो योग आहे तर तो जमणं हे किती अवघड आहे, कारण मन खूप चंचल असतं. चंचलम ही मनः कृष्णा, हे मन फार अवघड आहे. प्रमाथि बलवत दृढम तस्याहम निग्रहम, त्या मनाचा निग्रह करणं वायोरिव सुदुष्करम, वाऱ्याला हातात पकडण्यासारखं आहे. मग तेव्हा कृष्णाने दिलेलं उत्तर असं आहे की अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टींनी ते आपल्याला जिंकता येतं. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, मन जिंकायचंय. कृष्णाने काय सांगितलं, सूक्ष्म देहामध्ये काय काय आहे, इंद्रिय मन बुद्धी आणि अहंकार. मग या 4 गोष्टी आपल्याला जिंकायच्या आहेत. तर इंद्रियांच्यासाठी काय सांगितलेलं आहे, ते पहिलं वैराग्य यतमान. तर इंद्रिय त्याच्यातून बाहेर पडली, तिथून पुढे काय येतं तर मन. मनासाठी त्यांनी काय सांगितलंय, व्यतिरेक वैराग्य. ते कसं आहे बघा, आता त्या वैराग्याची कथा ऐक तुझं सांगतो. ते वैराग्य बहुतापरी आहे का हे अवधारी, सात्विक राजस तामस त्रिप्रकारी योगीश्वरी बोलिजे. नाही वेदविधी आचार नेणे सत्कर्म साचार, कर्मधर्मी भ्रष्टाकार तो अपवित्र तामस. मनुष्य कसा आहे, विषयांमध्ये सतत गुंतलेला आहे, त्यामुळे तो काही वेदविधी करत नाही, तसे आचार करत नाही, सत्कर्म करत नाही. तर त्यामुळे आपोआप काय होतं, कर्मधर्मी भ्रष्टाकार, त्याची सगळी कर्म कशी आहेत, भ्रष्ट आहेत. तो चांगली कर्म करूच शकत नाही, कारण त्याच्या मनामध्ये ते सगळं आलेलंच नाहीये. आणि इंद्रिय मन बुद्धी आणि अहंकार या 4 गोष्टी आपल्याला जिंकायच्या आहेत. कर्मधर्मी भ्रष्टाकारो तो कसा आहे, तो अपवित्र तामस. त्याग केला पूज्यते कारणे, सत्संग सोडून पूजा घेणे, शिष्य ममता धरून राहणे, ते जाणणे राजस. आता वरती त्यांनी तामस सांगितलं. काय तामस, वेदविधी कळत नाहीत, सत्कर्म करता येत नाहीत आणि सतत तो भ्रष्ट कर्म करतो, तो कोण आहे, तामस आहे. पुढे राजस कसा सांगितला, त्याग केला पूज्यते कारणे. अमुक एका गोष्टीचा मी त्याग केलेला आहे असं तो कधी सांगतो, पूज्यते कारणे. की एखादे छान मोठे महाविद्वान पंडित असतात, तर त्यांना कोणी बोलवलं प्रवचनाला, मग ते तिथे सांगतात, नाही मी हार वगैरे घालून घेत नसतो. मग सगळ्यांना वाटतं वा वा हे गुरुजी किती मोठे आहेत. मग त्यांना काही चहा पान वगैरे दिलं, नाही मी कोणाकडे चहा वगैरे घेत नसतो असं ते सांगतात. त्यांना वाटतं वा वा हे किती मोठे आहेत. तर हे जे काही आहे तर त्यांनी सांगितलंय, सत्संग सोडून पूजा घेणे. मग ते काय करतात, सत्संग नाहीच आहे, तो पूजा घ्यायची. लोकांनी काय जे तुम्ही मला देताय तर ते मला लागू नाहीच आहे, मी भगवंतासाठी तुमच्याकडून घेतोय असं सांगतात. आणि शिष्य ममता धरून राहणे, ते जाणणे राजस. आता इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन अशी बर का, की हल्ली काय झालंय, खूप मोठमोठे लोक विद्वान श्रीमद भागवताची कथा करतात. मग ते परदेशात वगैरे सुद्धा त्यांच्या कथा होतात. आता त्यांचा सिंगापूरचा दौरा आहे, आता दुबईचा दौरा आहे, असं ऐकायला येतं. मग ते काय करतात, त्यांच्या शिष्य ममता धरून राहणे, त्यांना तिकडचे शिष्य करतात, ते तिकडे राहणारे परदेशातले. मग आता कुठं त्यांचं सिंगापूरला दौरा आहे, ऑस्ट्रेलियाला दौरा आहे, मग 7 दिवस तिथे जाणं येणं राहणं खाणं पिणं असं सगळी व्यवस्था उत्तम बडदास्त कोण ठेवत असतं, शिष्यवर्ग ठेवत असतो. मग यांची काय झालं, त्यामुळे त्यानिमित्ताने फॉरेन ट्रिप झाली.
हा असा जो कोणी संत असतो तो कसा असतो, तो जाणणे राजस. आणि मग ते लोक काय करतात, त्या शिष्यांची शिष्य ममता धरून राहणे, अशा शिष्यांना ते धरून राहतात की अरे ते मागच्या वेळेला तू सिंगापूरला ते केलं होतंस ना अरेंज, तसं परत अरेंज करून दे बरं का यावर्षी पण, असं ते शिष्याला सांगतात आणि मग तिथे जाऊन ते प्रवचन मालिका करतात. असा तो राजस. आता पुढे बघा, वैराग्य राजस तामस ते न मानेच संतास. पण असं जे वैराग्य आहे ते राजस आणि तामस हे संतांना चालत नाही. त्याने न भेटे कृष्ण परेश, याच्यातून आपल्याला देव भेटतो का, तर भेटत नाही. मग अनर्थास मूळ ते, हे अनर्थाला मूळ झालं. म्हणजे तुम्ही मला सांगा की जो प्रापंचिक आहे आणि हा वैदिक शिकलेला आहे, विद्या वगैरे सगळा अतिशय हुशार आहे, याच्यात फरक काय राहिला? प्रापंचिक येतो आपल्या मुलाला भेटण्यासाठी म्हणून फॉरेनला जाईल, आणि हा श्रीमद भागवताचा सप्ताह करण्यासाठी म्हणून फॉरेनला जाईल. म्हणजे हा आपल्या विद्येचं काय करतो, प्रदर्शन मांडतो. मोहापोटी हा काय झाला, हा राजस झाला. त्यांनी म्हणले ते जाणणे राजस. म्हणजे इथे तो परमार्थात सुद्धा पुन्हा एकदा डुबकीच खातोय, परमार्थात नाहीच येतो. त्याच्याजवळ विद्या आहे पण त्या विद्येच्या साह्याने तो काय करतो, तर प्रापंचिकासारखी डुबकीच खातो. म्हणून तेने न भेटे कृष्ण परेश अनर्थास मूळते. मग अशा वेळेला त्याला येणारी जी विद्या आहे तर ती विद्या त्याला अनर्थाकडे घेऊन जाते. कशामुळे? त्याच्या लोभामुळे, मोहामुळे. म्हणून कामक्रोध लोभ मद मोह मत्सर हे 6 ओलांडून पलीकडे जाणं अतिशय अवघड असतं. तुकारामांचा अभंगच आहे, कामक्रोध आड पडले पर्वत राहिला अनंत पलीकडे, असं आहे ते. म्हणून आता हे झालं तामस आणि राजस. आता वैराग्य शुद्ध सात्विक. सात्विक वैराग्य कसं आहे का, जे मी जगद्वंद्य मानी यदुनायक ते तू सविस्तर ऐक, मनी निष्टंक बैसावया. निष्टंक म्हणजे तुझ्या मनात ते पक्क बसेल, सहज बसेल, असं मी तुला आता सात्विक वैराग्य सांगतो. आता सात्विक वैराग्य कसं आहे ते पहा. भोगेच्छा विषयक ते तो सांडी सकळिक, प्रारब्धे प्राप्त होता देख तेथोनी निष्टंक अंग काढी. म्हणजे भोगेच्छा विषयक, जिथे जिथे म्हणून दिसत आहेत भोग, ते तो सांडी सकळिक. म्हणजे तुम्ही मला जेवायला बोलवलं आणि वा वा असा मी आनंद मानला आणि पंचपक्वान्नांवर ताव मारला, असं तो करत नाही. ते तो सांडी सकळिक, प्रारब्धे प्राप्त होता देख तेथोनी निष्टंक अंग काढी. आता प्रारब्धानी, प्रारब्धानी म्हणजे मी तुम्हाला म्हणले आपला कारणदेह जो असतो तो म्हणजे आपण आपलं प्रारब्ध भोगायला इथे आपलं संचित घेऊन येत असतो. म्हणजे ते जे संचित बरोबर आणलेलं आहे त्या प्रारब्धामुळे आपल्या समोर जे काही येईल तर तिथून तो काय करतो, मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेले तेच परत एकदा सांगते. कारणदेह हा पाप आणि पुण्य दोन्ही घेऊन आलेला असतो. मग आपण काय करायचं असतं, त्यातलं पाप काढून टाकायचंय आणि पुण्य गोळा करायचंय. त्यामुळे आत्ता आपल्या समोर मोहाचं काहीतरी आलं तर आपण काय करणार, प्रारब्धे प्राप्त होता देख तेथोनी निष्टंक अंग काढी, सहज त्याच्यातून आपलं बाजूला व्हायचं. म्हणजे तो त्याच्या आहारी जात नाही. म्हणजे पापाचा त्याला साठा कमी करता येतो तेव्हा. आणि मग तो लक्षात ठेवतो की मला परमार्थाकडे जायचंय, मी माझ्या समोर आलेला मोह टाळायलाच पाहिजे. आणि हे जेव्हा मोह टाळणं कळतं तेव्हा आपोआप पुण्याकडे त्याची प्रवृत्ती होते. त्याला म्हणायचं सात्विक. सात्विक वैराग्य काय आहे की प्रारब्धानी जरी तुम्हाला अगदी ऑस्ट्रेलियाला, सिंगापूरला, दुबईला कुठेतरी तुमचा शिष्य घेऊन गेलाय तरी आपण काय करायचं, आपलं सात्विक वैराग्य आपल्याजवळ ठेवायचं आणि त्यांना सांगायचं मी एकच वेळ जेवत असतो आणि मी फक्त भातच खातो. मग बाकीच्या गोष्टी आपल्या पानात आपोआपच येणार नाही. म्हणजे मी माझ्या विषयाचा, जिभेचा, रसनेचा अंकित होत नाही. मी अंकित होत नाही, दास होत नाही. पंचेंद्रियांचा दास होणं बरोबर नाही.
आणि मग आपोआप तिथल्या लोकांना कळतं की 7ही दिवस गुरुजी दुसरं काहीही खाणार नाहीये. तेथून निष्टंक अंग काढी सहज आपल्याला बाजूला होता यायला पाहिजे. आहे खूप सुंदर आहे सृष्टी सगळी, मग फक्त ती माझ्या उपभोगासाठी आहे का? नाही. मी काय घेऊन आलोय? माझ्या प्रारब्धाला मी बरोबर घेऊन आलोय. मग त्यातलं मला काय करायचंय? त्यातलं मला पाप बाजूला काढायचंय आणि पुण्य वाढवायचंय. प्रारब्धे प्राप्त होता देख, हे लक्षात ठेवलं पाहिजे. का जे विषय पाच आहे ती ते अवश्य साधका नाडीती. हे जे पंच विषय आहेत ते आपोआपच त्याला सगळीकडे अडचणीत टाकतात. म्हणून लागोनी दी प्रीती कवणे रीती ऐकपा. मग त्याच्यापासून बाजूला कसं राहायचं हे नाथ आपल्याला समजावून सांगतात. आता पहिल्यांदा काय? जेणे धरीला शुद्ध परमार्थ त्यासी जनमान हा करी अनर्थ. एक शुद्ध परमार्थ आहे त्याच्या मनामध्ये की मला काय करायचंय की कीर्तन श्रवणातून सगळीकडे परमेश्वराचं भजन कीर्तनातून नामस्मरणातून वाढवायचंय कौतुक. त्यासी जनमान हा करी अनर्थ. पण जनमान मला लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे हा एकदा मनात विचार आला की तिथून तुमचं स्वतःचं पुण्य गेलं. म्हणून काय करायचं? जनमान नको. एक संस्कृत मधला फार सुंदर श्लोक आहे की अधमाः धनम इच्छन्ति. खालचे लोक आहेत त्यांना काय हवं असतं? धन हवं असतं. धनम मानंच मध्यमाः. कोणाकोणाला काय हवं असतं? धन पण पाहिजे आणि 4 लोकात मान पण पाहिजे. आणि उत्तमाः मान इच्छन्ति. पण उत्तम लोकांना काय पाहिजे? नुसता मान पाहिजे. मला समाजात मान मराठा व्हावा. मानोही महतान धन. ते त्यांचं धनच झालं ना. म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे? जनमान हाही बाजूला सारला पाहिजे. मला लोकांनी मोठं म्हणावं असं सुद्धा मनात आणू नये. तेणे वाढे विषय स्वार्थ ऐकणे मस्त विचार. कारण काय आहे? वैराग्य पुरुष देखोनी त्याची स्तुती करीती जनी की अरे हा किती विरक्त आहे मनुष्य. आम्ही त्याला पंचपक्वान्नाचं ताट दिलं होतं पण तो काही घेत नाही. त्याची स्तुती करीती जनी एक सन्माने करुनी पूजे लागोनी पै नेती. चला ना आमच्या घरी पण असं कोणी कोणी म्हणतं. मग त्याला पूजेला घेऊन गेले. मग त्याला मान मरातब मिळतोय तर आणखीन आणखीन वाढत जातो. पण तेव्हा काय होतं? त्याचे वैराग्य कोमल कंटक. तर त्याचं वैराग्य काय? त्यांनी नुकतंच सुरुवात केली आत्ता प्रयोग करायला की मी आता विरक्त राहणार आहे. त्यामुळे नेट न धरीचं निष्टंक. फार काही त्याला असं गच्च राहता येत नाही धरून. मग देखोनी मान स्तुती अलौकिक फुलला देख पैतेथ. मी तुमची पाद्यपूजा करणार आहे माझ्या घरी चला. मग त्याला एवढा मान देतात येत, आपली स्तुती करतात येत, त्याला आनंद होतो. वर छत्र धरलेलं आहे, इकडे इकडे शिष्य आहेत, आपल्याला असं पायघड्या घातल्यात फुलांच्या. खुश होऊन जाता. भुलला देख पैतेथे. तो खुश होऊन जातो. जनस्तुती लागे मधुर. लोकांनी कौतुक केलेलं आहे. म्हणती उद्धारावया हा हरीचा अवतार. काय सुंदर भागवत सांगतात. असं त्यांनी आपल्याच उद्धार करायला इथे ते आलेत असं खूप स्तुती केली. आम्हालाही जाहला स्थिर तेणे धरी फार शब्द गोडी. सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे ते मनामध्ये त्याच्या बसतं. वा वा खूप छान झालं, मी बरं झालं आलेलो ऑस्ट्रेलियाला असं त्याला वाटतं. हा 5 विषयां माझी प्रथम. कोणता? शब्द गोडी. माझी सगळ्यांनी स्तुती केली. शब्द विषय संभ्रम. हा माझी स्तुती केली ती मला आवडली. शब्द स्पर्श रूप रस गंध. पहिला शब्द. दुसरं स्पर्श विषय सुगम. उपक्रम तो कैसा? आता स्पर्शाने कसा तो खालती उतरतो बघा. नाना मृदू आसने घाली ती, बसायला खूप छान. विचित्र पर्यंक निद्रे प्रती. आता तो मुक्कामाचाच त्यांच्याकडे राहतो. सुंदर पलंग दिलेला आहे, आसन मृदू घातलेली आहेत, नर नारी शुश्रूषा करीती, तेणे धरी प्रीती स्पर्श गोडी. शब्द स्पर्श रूप रस गंध. आता स्पर्श. स्पर्शाने काय? तो खुशच झाला. किती सुंदर आहे यांच्याकडे, इथले पलंग खूप छान आहेत असं त्याला झालं. शाल खूप छान आहे. आता शब्दस्पर्शानंतर रूप. रूप विषय कैसा गोवी? वस्त्रे भूषणे देती बरवी. आम्ही तुमच्यासाठी शाल आणली आहे असं ते सांगतात. वस्त्रे भूषणे देती बरवी. तेणे सौंदर्य करी जीवी देह भावी श्लाघ्यता.
त्यांनी दिलेली बाराबंदी खूप छान दिसतीये, धोतरजोडी खूप छान आहे, पगडी छान आहे, शाल छान आहे, असं त्याला वाटायला लागतं. असा रूप विषय ऐसा जडला, शब्द स्पर्श रूप, रूप विषय ऐसा जडला, मग पुढे रस विषय कैसा झोंबला. आता रस आला, शब्द स्पर्श रूप रस. रसामध्ये जे जे आवडे याला गोड गोड अर्पिती. तुम्हाला काय आवडतं आधीच विचारलेलं असतं, म्हणजे मग ते घरी येणार आहेत तेव्हा ते तयार ठेवतात. मग ते गोड गोड अर्पिती, मग ते त्याला दिलं. त्याला काय समजायचं, जिलबी आवडते तुमच्यासाठी आणली आहे बरं का, रबडी आवडते का, अंजीर रबडी मी तुमच्यासाठी घेऊन आलोय, असं. ते रसगोडी करिता गडी न विसंबे धरी ममता. मग तो पुढच्या वेळेला शिष्याला काय सांगेल, अरे ते मागच्या वेळेला आपण गेलो तो पाद्यपूजा केली ना, त्यांच्याच घरी ठेवू आपण मुक्काम, कारण तिथे बडदास्त छान आहे, असं होतं आपोआप. घडी निसंबे धरी ममता. मग मग गंध विषय ओढीता, शब्द स्पर्श रूपरस गंध होय तत्वता त्या कैसा. आता गंधाच्या कसा आहारी जातो, आवडे सुमन चंदन. तुम्हाला मोगऱ्याची फुलं आवडतात ना, मग मोगऱ्याचे गजरे आणलेत, हा इथे चंदनाचं अत्तर आणलंय, बुक्का केशर विलेपन, ऐसे पाचही विषय जाण जडले संपूर्ण सन्माने. असं शब्द स्पर्श रूप रसगंध अशा पाचही विषयामध्ये ते सगळे भक्तगण त्या माणसाला अडकवतात. मग जे जे जन वंदिती तेची त्याची निंदा करीती, परी अनुतापन उपजे चित्ती ममता निश्चिती पूजकाची. आता काय आहे, जे वंदिती पहिल्यांदा ज्यांनी नमस्कार केला होता तीच माणसं पाठ वळली की काय म्हणतात, अरे आम्हाला वाटलं होतं हे महाराज आहेत एवढे, पण काय नाही तसे दिसत आहे, चांगले भरपूर खातात पितात दिलेलं घेतात सगळं, अशी त्याची मग निंदा होते. म्हणून परी अनुताप न उपजे चित्ती, एवढी आपली टीका होतीये तरी त्याच्या मनात काही अनुताप येत नाही. ममता निश्चिती पूजकांची, मला जिथे मान मरातब मिळतोय त्याच्या घरी मी जाणार असं त्याला वाटत राहतं. आणि असे आपल्याकडचे महाराज बुवा आपल्याकडची कीर्ती घालवतात. म्हणाल विवेकी जो आहे त्याचे जनमान करील काय. लोकांनी कितीही तुम्हाला वा 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 असं छान म्हणलं तरी जो विवेकी असतो तो हे बोलणे मूर्खाचे पाहे, की त्यांचं त्यांच्याजवळ ते शब्द आपल्या कानावर जणू आलेच नाही. जया चाड आहे मानाची, तो ते ठेवत नाही. ज्ञात्यासी प्रार्थना तरी तो काय, तुम्हाला काय करायचंय ना ते तुम्ही भगवंताचं करा, कृष्णाच्या चरणांची पूजा करा. तेथे गुंतोनी न राहती उदास होती तात्काळ. ते काय करतात, तिथं त्याच्यात कशातच ते गुंतत नाहीत, पटकन त्याच्यातून बाहेर पडतात. या परी साधकाच्या चित्ता न संडे नाहीये हे कधी वाटेल, जरी कृपा उपजेल भगवंता, जर देवाच्या मनात असेल त्याच्या मनात जी कृपा आहे तरीच होय मागुता विरक्त. नाही तर तो कोण होतो, भोगी, तो विरक्त राहत नाही. म्हणून रामदासांनी काय म्हणले, कृपा प्रसादे सांभाळी दीना तुझवीण रामा मज कंठवेना. कृपा पाहिजे भगवंताची, कृपेचा प्रसाद, कृपा प्रसादे सांभाळी दिना. आपल्या मनामध्ये वैराग्य येण्यासाठी सुद्धा भगवंताची कृपा पाहिजे. तुम्ही पहा सुदाम्याजवळ काय होतं, काही नव्हतं, पण सुदाम्याजवळ मनामध्ये भक्ती आहे. तर अशा वेळेला सुदामा जेव्हा भगवंताकडे गेलाय, भगवंत त्याला त्याची पाद्यपूजा करतो, आपल्या सगळ्या राण्यांना बोलवतो, अगदी अष्टगंध विलेपन वरती वर्णन केलेले ना अशी पूजा. एकदा काढलं का, मला अमुके पाहिजे, काहीही मागितलं नाही कृष्णाकडे. त्याला त्याच्या डोळ्यासमोर दिसत होती, नाही मागत, कारण कृपा आहे भगवंताची. आणि मग आपोआपच तो तिथून जेव्हा बाहेर पडतो आणि आपल्या आपल्या रस्त्याने आपल्या घरी येतो तेव्हा त्याला आपल्या घराचा महाल झालेला दिसतो.
हा काय आहे? हा कृपा प्रसाद आहे. तोंडाने मागावं लागत नाही. भगवंत जाणतो म्हणून कृपा प्रसादे उपजेल भगवंता तरी होय मागुता विरक्त. तो विरक्त कैसे म्हणालो? आता हा जो विरक्त आहे तो कसा आहे? जो मानले सांडी स्थळ, जिथे मला खूप मान मरातबे अशा ठिकाणी तो जातच नाही. मानले सांडी स्थळ म्हणजे दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. रामदास सगळी तयारी करून ठेवायचे आणि रामनवमीला आपण स्वतः गडावर निघून जायचे. दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. सगळी तयारी करून ठेवायची, पण आपण तिथे उपस्थित राहायचं नाही. मी रामापेक्षा मोठा आहे का? नाही. रामाचा उत्सव होऊ द्या, मी इथे उपस्थित राहणार नाही, असे रामदास होते. त्यामुळे मानले सांडी स्थळ, सत्संगी राहे निश्चळ, न करी तळमळ मनाची. मांडी ना स्वतंत्र फड, अंगा येईला अहंता वाढ. तो काही असा माझा स्वतःचा म्हणून एक फड स्थापन करत नाही. मी अंगा येईला अहंता वाढ, अहंकार वाढेल असं काहीही करत नाही. न धरी जीविकेची चाड, न बोले गोड मन धरणे. दुसऱ्याची मनधरणी करायला गोड बोलणं, न आवडे प्रपंची बैसणे. खूप लोकांच्यात तो बसणार नाही. न आवडे कोणाशी बोलणे, न आवडे योग्यता मिरवणे. बरवे खाणे न आवडे. सगळीकडे विरक्ती पाहिजे. न आवडे लौकिक परवडी, न आवडती लेणी लुगडी, न आवडे परान्न गोडी, द्रव्य जोडी न आवडे. सगळ्यातून विरक्त झालेला आहे तो. नको स्त्रियांचा संग, नको स्त्रियांचा एकांत, नको स्त्रियांचा परमार्थ, करीती आघात पुरुषासी. ते अशा पुरुषाचं वैराग्य घालवून टाकतात. म्हणाल गृहस्थ साधके स्त्रिया सांडोनी जावे के. पण आम्ही जर प्रपंच करतोय तर स्त्रीला सोडून कुठं जावं? याचे उत्तर एकनिके ऐक तुझं सांगतो. स्वस्त्रिये वाचुनी न आतळावी अन्य कामिनी. आपल्या बायको व्यतिरिक्त दुसऱ्या बाईशी बोलायला जाऊ नये. कोणा स्त्रिये सन्निध वाणी आश्रय झणी न द्यावा. स्वस्त्रीसही कार्यापुरते पाचारावे निरुते. आसक्त होऊन या तिथे सर्वथा चित्त नसावे. कधीही तिच्यात चित्त ठेवायचं नाही. नरनारी शुश्रूषा करीती, भक्ती ममता उपजविती. परिशुद्ध जो परमार्थी तो स्त्रियांचे संगती न बैसे. जो खरा विरक्त असतो तो स्त्रियांची सेवा घेत नाही. अखंड एकांती बैसणे, प्रमदान संगे न राहणे. आपण आपलं आपलं स्वतः एकांतात बसावं. सारख्या बायका आगे मागे वारा घालायला, पाय दाबायला असं करायचं नाही. प्रमदान संगे न राहणे. जो निसंग निरभिमाने त्याने बैसणे सर्वदा. कुटुंब आहारा कारणे अकल्पित न मिळे तरी कोरान्न करणे. जर आपल्याला मिळालं नाही, अगदी वरण भात भाजी पोळी असं नाही मिळालं तर कोरान्नाची भिक्षा मागायची आणि जैशी स्थिती वर्तणे ते जाणणे शुद्ध वैराग्य. जेवढं मिळाले, जसं मिळाले तसं खायचं, याला म्हणायचं शुद्ध वैराग्य. ऐशी स्थिती नाही ज्यासी, हे ज्याला जमलेलं नाही तर मग कृष्ण प्राप्ती कैशी त्याची? त्याला कशाला कृष्ण मिळेल? या लागी कृष्ण भक्तासी ऐशी स्थिती असावी. आपण जर आपल्याला कृष्ण भक्त म्हणून घेत असो तर आपण या स्थितीत राहिलं पाहिजे. कशाच्या? मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त या सगळ्यातून सगळे कामक्रोध मद मोह मत्सर शब्दस्पर्श रूपरस गंध हे सगळं काढून टाकलं पाहिजे. या लागी कृष्ण भक्तासी ऐशी स्थिती असावी. याला वैराग्य म्हणतात, की जे मनातनं पण काढलेलं आहे, बुद्धीतनं पण काढलेलं आहे. म्हणजे कधी कधी काय आहे, मी माझं उदाहरण सांगते. मला डाळीचं पीठ चालत नाही. मग मी काय म्हणायचं की मला बटाटे वडा नको, कारण मला डाळीचं पीठ चालत नाही. मग आणि त्यांनी समजा म्हणलं की नाही आम्ही मुगाच्या डाळीचे केलेत. मग वा 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 वा, मग मी घेते की. हा, त्याच्यानंतर मग मन काय लगेच सांगतं की मागच्या वेळेला डाळीच्या पिठाचाही खाल्ला तेव्हा काही फार त्रास झाला नाही, त्या अमुक अमुक गोळी घेतली की बरं वाटतं. हे कुठे आहे? हे बुद्धीत आहे. हा, बुद्धीने साठवून ठेवलंय अंतःकरणामध्ये. मग बुद्धी सांगते की लगेच आपण पुढे होतो, खाऊन मोकळे होतो. म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या सगळीकडून ते निघालं पाहिजे, तर खरं वैराग्य. नाहीतर ते खरं वैराग्य नाही. जिथे आपण पळवाट शोधतो तिथे लक्षात ठेवायचं आसक्ती शिल्लक आहे.
वैराग्य नाही. जिथे आसक्ती शिल्लक राहते तिथे वैराग्याला थारा नसतो. म्हणून वैराग्य आहे ना, तर ते मनातून, बुद्धीतून, चित्तातून आणि अहंकारातून सगळ्यातून निघून गेलं पाहिजे. इथे काय आहे गंमत माहितीये का, की शब्द स्पर्श रूप रस गंध हे इंद्रियांचं आहे, आपल्याला दिसतं. पण हे जे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त आतमध्ये आहेत ना, सूक्ष्म देहात, ते बाहेर दिसत नाहीत. पण खरं कुठे सगळं गुपित ते तिथंच आहे. म्हणजे मन आपलं सांगत असतं, पाय आपोआप तिकडे जातात. आता समजा घरात कोणी नाहीये, आज सकाळी काय करून ठेवलेलं होतं घरामध्ये, पाकातल्या पुऱ्या केलेल्या आहेत. घरात आता कोणी नाहीये, मी स्वयंपाकघरात जाते, कशाला कोणाला कळते. मग पाय गेले ना माझे तिकडे. पाय मनाने गेले का? कोण म्हणलं त्याला जा म्हणून? मन म्हणलं. मला पाकातली पुरी खायची. मन कुणाला आज्ञा देतं? पायांना आज्ञा देतं, चल तिकडे. आणि आपण वासनेच्या आहारी जातो आणि मनाचं ऐकतो आणि आपले पाय तिकडे जातात. इंद्रिय स्वतःहून काहीही काम करत नाहीत. कुणाचं ऐकून करतात? मनाचं ऐकून करतात. मन कशाचं ऐकतं? बुद्धीचं. कारण काय आहे तिच्याजवळ? स्मरणाची ताकद आहे. स्मृतीत काय असतं? मागच्या वेळेला ते अमुक अमुक ठिकाणी, त्या अमुक अमुक त्या गावामध्ये ते हॉटेल खूप छान आहे बरं का, असं आपण म्हणणार. या रस्त्याला गेलं की या हॉटेलला अमुक अमुक गोष्ट खूप छान मिळते. हे कशाच्या आधारे आपण सांगतो? स्मृतीच्या आधारे सांगतो. म्हणजेच मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टी फार वाईट आहेत. त्या इंद्रियांना कामाला लावतात. हात स्वतःहून चोरी करत नाहीत. पाय स्वतःहून अमुक एकाकडे जात नाहीत. मनाने सांगितलं म्हणून जातात. ऐशी स्थिती नाही द्यासी, तव कृष्ण प्राप्ती कैची त्यासी. या लागी कृष्ण भक्तासी ऐशी स्थिती असावी. या स्थिती वेगळा जाण, कृष्णी मिळे तो अज्ञान. तो सकळ मूर्खांचे अधिष्ठान, लटिके तरी आण देवाची. याच्या मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4वर लक्ष केंद्रित करून आपलं शब्द स्पर्श रूप रसगंध या 5वर जो ताबा ठेवील, सात्विक, राजस आणि तामस जरी असला तरीही जो कंट्रोल करेल तो खरा, तर तो चिरंजीव पद मिळवू शकतो. नाहीतर लटिके तरी आण देवाची. मी जे सांगतोय ते जर खोटं असेल तर कृष्णाची शपथ घेऊन मी तुम्हाला हे सांगतो, असं ते म्हणतात. हे बोल माझी या मतीचे, नवती गासाचे. हे मी काय माझ्या मनाने बोलत नाहीये. हे बोल माझी या मतीचे, नवती गासाचे. कृष्णे सांगिले उद्धव हिताचे. कृष्णाने उद्धवाला आपल्या हिताचं काय आहे ते सांगितलं. ते मी साच बोलिलो, ते मी इथं तुमच्या समोर बोलतोय. साच न मानी ज्याचे मन, पण यातलं सगळं सत्यता पडताळून पाहावीशी वाटत असेल, तो विकल्पी न पवे कृष्णचरण. त्याच्या मनात जर विकल्प आला की हे असलं कोण करत बसतंय, तर तो विकल्पी न पवे कृष्णचरण, तर त्याला भगवंत प्राप्त होणार नाही. माझे काय जाईल जाणं, माझं काहीच जात नाही. एकनाथ म्हणतात, मी तर तुम्हाला मी बोलून उतराई, मी सांगितलंय, आता ऐकायचं का नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. मी बोलून उतराई, माझे काय जाईल जाणं, नाही ऐकलं तर माझं काय जाणार आहे. किती छान सांगितलंय पहा त्यांनी, की आपल्या पातळीवर येऊन आपल्याशी ते बोलतात. साधा वयास वैराग्य ज्ञान, मनुष्य देही करावा प्रयत्न. हे जे वैराग्य आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करण्याचं एकमेव साधन काय आहे? मनुष्य देह. मी तुम्हाला सारखी सारखी सांगतेय, कर्मसाम्य दशा असते मनुष्य देहात. इथे पाप कमी करता येतं, पुण्य वाढवता येतं. म्हणून मनुष्य देही करावा प्रयत्न. सांगे एका जनार्दन, आणिक यत्न असे ना. हे मी तुम्हाला सांगतो, याच्या पलीकडे तुम्हाला काही करावं लागणार नाही. शब्दस्पर्श रूपरसगंध हे आपल्या आटोक्यात ठेवायचे वैराग्यानी. आणि ते वैराग्य कोणतं? मनबुद्धी चित्त अहंकारातून काढून घेतलेलं. तर त्या 4 वैराग्यांची नावं मी तुम्हाला परत एकदा सांगते. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. इंद्रियातून जे काढलं त्याला यतमान वैराग्य म्हणतात. मनातून जे काढलं ते व्यतिरेक वैराग्य. बुद्धीतून जे काढलं ते एकेंद्रिय वैराग्य. आणि विषय वितृष्णा ते वशीकार वैराग्य.
सगळ्यात शेवटचं आहे ते वशीकार वैराग्य. तिथपर्यंत आपण जाऊन पोहोचलो की मग अभ्यास येणं तू कौंतेय वैराग्य येण्याचे गृह्यते. हे जे अतिशय अवघड आहे म्हणून अर्जुन म्हणाला होता ना, मन फार दुष्कर आहे, ते काही ताब्यात येत नाही. तर तेव्हा कृष्णाने उत्तर दिलेले की ते ताब्यात येतं दोन गोष्टींनी. अभ्यास येणं तू वैराग्य, अभ्यास येणं तू कौंतेय वैराग्य येण्याचे गृह्यते. आता यातला अभ्यास जो आहे तो पण मी तुम्हाला सांगते. पतंजलीने त्याची व्याख्या अशी केलेली आहे बरं का. आपण वैराग्य पाहिलं इथे, अभ्यास मी तुम्हाला सांगते. अभ्यासाची व्याख्या अशी आहे की तत्र स्थितौ यत्नोभ्यास, एकाच ठिकाणी स्थिर राहणं म्हणजे अभ्यास. म्हणजे मला आत्ता जर समजा गणिताचा अभ्यास करायचा आहे तर तत्र स्थितौ, मग गणित करत असताना एकदम भूगोलातलं काहीतरी आठवलं, मग हे पुस्तक ठेवून दिलं, मग ते काढलं, असं नाही. तत्र स्थितौ यत्नोभ्यास, आणि एका ठिकाणी स्थिर राहणं कसं. स तू दीर्घकाल, आता पटकन पाहिलं संपलं, 5 मिनिटाचा अभ्यास झाला, असं होत नाही. स तू दीर्घकाल, पुढे नैरंतर्य. निरंतरचा अर्थ काय होतो. निही अंतर, अंतर नाही, निरंतर सतत चालू पाहिजे. म्हणजे पीएचडी वगैरे करतात, डॉक्टर होतात, काय आहे निरंतर्य, आणि मनापासून करतात. सत्कारा सेवितो, त्यात त्यांचं मन असतं. सत्कारा सेवितो आणि दृढभूमी, पक्केपणाने करतात, त्यांचा निर्धार कधीही ढळत नाही. म्हणून अभ्यासेन तु कौंतेय वैराग्य येण्याचे गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टी जर आपल्या जवळ असतील तर आपल्याला कोणतीही दुष्कर गोष्ट सुद्धा व्यवस्थित हातात मिळवता येते. कशाने. दीर्घकाळ प्रयत्न करण्याने. यालाच अभ्यास असं म्हणतात. काय आहे अभ्यासाची ती व्याख्याच आहे. तत्र स्थितौ यत्नोभ्यास स तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. आणि वैराग्य कसं आहे तर यतमान, व्यतिरेक, एकेंद्रिय आणि वशीकार, अशा या 4 गोष्टी अभ्यासाच्या, 4 गोष्टी वैराग्याच्या, अशा लक्षात ठेवल्या तर कृष्ण प्राप्ती परमार्थ अवघड नाही असं आपल्याला भगवंत सांगतात. त्याचं कारणच असं आहे की त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत की तुम्ही गेलात कुठे तर तुमचा मान मराता होत असेल, तुम्हाला खायला प्यायला देत असतील, तुम्हाला केशर बुक्का विले पण मिळत असेल, आपल्याला शाली दिल्या, पगड्या दिल्या, मान मरातब दिल्या, सगळं हवंसच वाटतं. हे सगळं हवंसं वाटतं. काय आहे शब्दस्पर्श रूपरसगंध आहे. मग हे सगळं टाळून पलीकडे गेलं पाहिजे. म्हणून कामक्रोध आड पडले पर्वत, राहिला अनंत पलीकडे. तो पलीकडे, म्हणून आपण या सगळ्या पर्वतांना ओलांडून पलीकडे गेलं पाहिजे. पण हे सगळं कुठल्या देहात जमणार आहे तर मनुष्य देहातच जमणार आहे. कारण मनुष्य देहात काय आहे, दिली इंद्रिये, हात पाय कान, असं सगळं आपल्याला मिळालेलं आहे. म्हणून तुकारामांच्या सारखे लोक काय मागतात, हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाई न आवडी, हेच माझी सर्व गोडी, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. हे जे गर्भवासी म्हणजे चिरंजीव, मला पुन्हा पुन्हा जीवदशा दे, कारण मला तेव्हा हात पाय सगळी इंद्रिय असतील आणि मी तुझी सेवा करू शकेन. आपल्याला पाय आहेत तीर्थयात्रा करू, आपल्याला हात आहेत आपण काय करू, भगवंताची पूजा करू, मन दिलंय नामस्मरण करू, डोळे दिले देवाची मूर्ती पाहू, सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. असं आहे ते. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही आई कारे कान, माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. या संतांनी हे सगळं का मागितलं. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आम्ही इथे जन्माला येणार, आम्हाला मनुष्य जन्म दे, आम्हाला चिरंजीव कर. का, कारण आम्हाला तुझी सेवा करता यावी. कर्मेंद्रिय भगवंताकडे लावण्यासाठी दिलेली असतात. हे फक्त मनुष्य देहातच घडतं, म्हणून चिरंजीव पद पाहिजे असं एकनाथांनी मागून घेतलेलं आहे. अशी ही एकनाथांची चिरंजीव पदातली त्यांनी आपल्याला सांगितलेली गोष्ट
काय ते म्हणतात, माझे काय जाईल जाणं, मी बोलून उतराईल. त्यांनी त्यांच्याकडून सांगितलेलं आहे, आता करणं आपलं काम आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. चला, संपलं. कसं वाटलं? खूप छान ताई. एकनाथ छान ना? महाराजांनी त्या काळी लिहिलेलं चिरंजीव पद हो, आत्ताच्या बाबा आणि महाराजांसाठी किती लागू होतं. म्हणजे बरोबर. ते ज्याचं अगदी त्यांनी आपलं पारखून घ्यावं की आपण ज्यांना गुरु मानतो आहोत ते एकनाथ महाराजांच्या मापदंडात किती येतात आहेत ते करेक्ट. खूप प्रत्येकाने महत्वाचं. आपल्याला तपासून पाहावं. शब्दस्पर्श रूपरस गंधापासून शक्य तितकं सांभाळून राहावं. खरी अमुक एक गोष्ट. गोष्ट करावीशी वाटली की मन तपासावं, की मी करणार आहे ते बरोबर आहे का? योग्य वाटलं तरच पुढे जावं. त्यांनी किती गोष्टी सांगून ठेवल्यात. नवविधा भक्ती सांगून ठेवली आहे. वशीकार वैराग्य सांगून ठेवलंय. किती मोठा अभ्यास सांगून ठेवलाय. आपण विवेक, वैराग्य, अभ्यास या सगळ्या गोष्टींना फाटा देतो आणि तरी देव मला प्रसन्न झाला पाहिजे म्हणून म्हणतो. अशी गंमत आहे सगळी. म्हणून नाथांनी इतकी सुंदर शब्द आपल्याला स्पर्श शिकवली. रस रूप गंध. हा, चला. अच्छा, धन्यवाद ताई. आपण पुन्हा उद्या भेटूया 3:50 वाजून. चालेल चालेल. अच्छा, नमस्कार. जय श्रीराम. नमस्कार. नमस्कार.